हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल। आज मावशी बनवणार आहे फिश कटलेट। घरात जर फिश लवर असतील तर ही रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडेल। तर चला सुरुवात करूया। सर्वात आधी मावशीने फ्रेश फिश स्वच्छ धुवून पाण्यात उकळायला ठेवले आहेत। फिश चांगलं शिजलं की त्यातलं पाणी काढून टाका। फिश चांगलं शिजलं की त्याचा टेस्ट खूप छान लागतो आणि त्यामुळे कटलेट बनवताना पण खूप इझी होऊन जातं। थोडं थंड झाल्यावर त्याचं वरचं स्किन आणि सगळे काटे नीट काढून घ्या। हा स्टेप थोडा टाइम घेऊ शकतो, पण थोडा पेशन्स ठेवा। टाइम लागेल पण ही रेसिपी वर्थ इट आहे। आता कटलेटला मस्त फ्लेवर येण्यासाठी मावशीने इथे काही इंग्रेडिएंट्स रेडी करून ठेवले आहेत। मिरची, आलं, लिंबू, लसूण हे सगळं एकत्र मिक्सर मध्ये घाला आणि लिंबूचा रस पण त्यात टाकून त्याचं छान पेस्ट बनवून घ्या। ही पेस्ट कटलेटला एक फ्रेश, स्पायसी आणि टँगी टेस्ट देणार आहे। त्यानंतर एका भांड्यात बारीक केलेलं फिश घाला, चवीनुसार मीठ, तयार केलेलं आलं, लसूण, मिरची, लिंबूचा पेस्ट, मिरची पावडर, पेपर पावडर घालून सगळं मिक्स करा। एक छोटी पण इम्पॉर्टंट टिप, सर्वच फिशचा आपण कटलेट करू शकत नाही ज्यामध्ये कमी काटे असतात, जसे की डोमी, सुरमई, पापलेट, रावस, मोशी आणि कोलंबी। अशा फिश मध्ये काटे कमी असतात म्हणून कटलेट बनवायला इझी पडेल। नंतर उरलेला अर्धा लिंबूचा रस मिक्सर मध्ये ऍड करा। आता फ्राईंगला सुरुवात करूया। गॅस ऑन करून गॅसवर पॅन ठेवा। त्याआधी मिक्सर परत एकदा मिक्स करून घ्या, म्हणजे सगळे फ्लेवर छान ब्लेंड होतील। पॅन चांगलं तापलेलं आहे। आता त्यात 2 स्पून ऑइल घाला। आता कटलेटला तुमच्या आवडीप्रमाणे शेप द्या। हे मिक्सर आपण फ्रीज मध्ये स्टोर करून ठेवू शकतो, मग हवं तेव्हा ब्रेड क्रम्स किंवा रवा लावून फ्राय करून खायचं। ब्रेड क्रम्स मध्ये लावून फ्राय करायला ठेवा। आता कटलेट हळूहळू क्रिस्पी आणि गोल्डन होत आहेत। फ्राय करता करता जर ऑइल थोडं कमी वाटलं तर थोडं तेल ऍड करा। एक साइडला फ्राय झालंय, आता दुसऱ्या साइडला पण फ्राय करूया। दोन्ही साइडने कटलेट छान क्रिस्पी आणि गोल्डन झाले आहेत। या स्टेप नंतर गॅस ऑफ करून सर्व करा। आता गरम गरम फिश कटलेट प्लेट मध्ये काढा, केचप किंवा चटणी सोबत एन्जॉय करा। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। थँक यू फॉर वेटिंग टिल द एंड। सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ।